बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला करण्यापूर्वी 2 दिवस दहशतवादी हे बैसरन व्हॅलीमध्येच तळ ठोकून होते अशी माहिती आता NIAच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे बैसरन व्हॅलीसह आणखी 2 ठिकाणांची देखील रेकी जी आहे ती या दहशतवाद्यांनी केलेली होती। आणि त्यातलं एक ठिकाण आहे ते म्हणजे अम्युजमेंट पार्क, ज्या ठिकाणी लहान मुलांचे खेळण्याची अनेक साधनं जी आहेत ती साधनं आणि याच अम्युजमेंट पार्कची देखील रेकी दहशतवाद्यांनी केलेली होती। 6 पैकी 3 दहशतवादी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी रेकी केली होती अशी माहिती NIAच्या तपासामध्ये आता समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। आपण समोर पाहतोय सध्या तरी हे अम्युजमेंट पार्क पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे, मात्र याच ठिकाणी रेकी त्यांनी केलेली होती। आणि दुसरं म्हणजे जी बेताब व्हॅली आहे, ज्या ठिकाणी एका महाराष्ट्रातल्या मुलगीचा रील शूट करताना ज्यामध्ये संशयित दहशतवादी दिसलेले होते, ती बेताब व्हॅली खरं तर ही जी संपूर्ण झाडी दिसते या झाडीच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला हे अम्युजमेंट पार्क जे आहे ते आहे। आणि या दोन्ही शिवाय बैसरन व्हॅली देखील आहे। आपण जो समोर हा बर्फाच्छादित डोंगर पाहतोय, याच्या काही खालच्या भागाकडेच ती बैसरन व्हॅली आहे, ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला होता। महत्त्वाचं हेच आहे की बेताब व्हॅली किंवा बैसरन व्हॅलीमधून पळून जाणं लवकर शक्य होतं, त्यामुळं अतिरेक्यांनी अम्युजमेंट पार्कची जी रेकी केली होती, मात्र इथं हल्ला न करण्याचा निर्णय खरं तर घेतलेला होता। पण पाहायला गेलं तर बैसरन व्हॅलीप्रमाणेच इथं देखील मोठी गर्दी असते। सगळे कुटुंबीय खरं तर लहान मुलांच्या खेळांसाठी या अम्युजमेंट पार्कमध्ये येत असतात, त्यामुळे इथं जर हल्ला केला असता तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणखी हानी होऊ शकली असती। मात्र दहशतवाद्यांनी अखेर बैसरन व्हॅली जी आहे तीच निवडली आणि बेताब व्हॅली किंवा अम्युजमेंट पार्कची रेकी करून देखील इथं हल्ला न करण्याचा निर्णय घेतला। एकंदरीतच बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला केल्यानंतर जवळ असणाऱ्या जंगलातून POKकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं जाणं सोयीस्कर होईल किंवा सोपं होईल म्हणूनच दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅली ही निवडलेली होती। मात्र NIAच्या तपासामध्ये आता ही माहिती समोर आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम।